मी वायदी घेत पण नाही, वायदीविषयी बोलत पण नाही. मग मी परत एकदा हाच विषय तुम्ही काढला म्हणून तुम्हाला थांबवतो. ज्याच्या दावणीला बैल पळतो त्याला गरीब म्हणायचं नाही. आमचा शेतकऱ्याला तुम्ही प्रत्येक गोष्टीत गरीब म्हणत हे विषय वाढीत चाललात. आमचा शेतकरी गरीब नाही. खूप छान. आणि हा मी कट करणार नाही, आणि हा कट यासाठी करणार नाही कारण हा ज्यांची बैल उजाडत नाहीत त्यांची बैल उजाडत आणायचं काम करा. हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक बैल दाखवसाल त्यावेळेस प्रत्येक माणूस तो बैल बघेल आणि बघितल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच दादाने खूप छान मित्र. आणि ह्या पुढे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ बसने गरिबांचे बैल न बोलता शेतकऱ्यांची बैल बोला. आणि मी सुद्धा तो याच्या पुढे शेतकऱ्यांच्या बैलांची मुलाखत जी उजेडात नाही, ज्या अंधारात आहे त्यांना उजेडात आणण्याचा आपणच प्रयत्न करू. आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो तेवढाच प्रतिसाद द्या. देणार की नाही? मित्रांनो आपण समोर पाहू शकतो मांगडे तात्या यांचा सुंदर बैल आणि वजीर. सो मांगडे तात्या दादा सुद्धा पण ते सो दादांची मुलाखत घेता येते का बघूया आपण. सध्या बिझीच असतील पण पाहू शकता आपल्या चॅनलमधून प्रथम आता मांगडे तात्यांचा सुंदर आणि वजीर. सो जाऊया दादांकडे. वजीर आणि सुंदर माझ्या पुढे चालत तुझा बैलाकडे जाणार आहे. सो मित्रांनो खूप वर्ष झाले मांगडे तात्या दादांचं नाव फेमस आहे. आणि सुंदर बैल हा लाखो हृदयाचा ठोका आहे. कोणाला माहिती नाही सुंदर बैल. जेव्हा जेव्हा मी कोणताही दादा व्हिडिओ टाकतो ना, सुंदर बैल आला काय, सुंदर बैल आला काय अशा कमेंट्स मध्ये असतात. आणि आज मला सुंदर बैल आपल्या मैदानात पुसेगावच्या मैदानात दिसले. तुमची आणि त्यांची ख्याती इतकी प्रसिद्ध आहे. आपण त्याच्याबद्दल न बोलता या पुसेगाव मैदानाबद्दल काय बोलाल तुम्ही? महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान आहे. आणि आज तर शिस्तबद्ध मैदान म्हणजे नाही का वाकडण्यासारखं मैदान आज चालू आहे. पारदर्शकता असते ती महत्वाची असते. अशी काय काय पारदर्शकता या मैदानात आपल्याला पाहायला भेटेल? चिठ्ठ्यापासून तर सुट्टीपर्यंत निकालापर्यंत सर्व गोष्टी पारदर्शकता आहे. दादा आता कसं ठरले झालंय याच वर्षापासून बैलाचे जे पैरे असतात ते सांगताना वेगळे असतात आणि मैदानात येताना अरे आज हा पैरा होता, आम्ही तर विचार केला होता हा पैरा होता, हा गुपित ठेवला जातो. याचं रिझन, या पाठचं रिझन आणि आजचा पैरा काय सांगू शकाल का तुम्ही? नाही, आजचा पैरा आम्ही ज्या दिवशी वडकीला पळवलं त्या दिवशी डिक्लेअर केला आहे. आणि आम्ही करायच्या आधी सगळे लोक बाकीची डिक्लेअर करतात की बाबा सुंदर आणि गुरु पाळणार आहे. त्यामुळे आम्ही नाही गुपित ठेवत. गुपित ठेवण्यामागचं कारण काय असेल? ते प्रत्येकाचा विश्वास असतो. ते काय आपण काय सांगणार प्रत्येकाविषयी. दादा सुंदर बैलाने आतापर्यंत काय काय आपल्याला प्राइजेस दिलेत ते सर्वांना माहिती आहे, पण परत एकदा सांगा तुम्ही. काय सगळी स्वप्न पूर्ण केलेली आहेत. अजून काय स्वप्न अशी जे आजचं पुसेगावचं, आजच्या पुसेगावचं मैदान काय वाटतं तुला? सर्व देवाकडे. आता झालं का आजची शर्यत झाली? हा गट पास झाला. सो आज सुंदरने गट पास केला आणि सेमी सुद्धा पास करेल. आणि दादा वायदीबद्दल तुम्ही काय बोला तुमच्यातून? सॉरी मी वायदी घेत पण नाही, वायदीविषयी बोलत पण नाही. दादा आपल्याला आपल्या दावणीला सुंदर तसं सुंदर सारखे किती बैल आहेत? आता वजीर आहे, त्याच्या अगोदर खूप काय अशी बैल होऊन गेली. सुंदरच्या आधीचा बैल कोणता आहे ज्याने तुमचं नाव केलं? माझ्याकडे गजा आणि सैतान म्हणून होते. आणि दादा हा नाद तुम्हाला कसा लागला, म्हणजे किती वर्षापासून आणि कसा नाद तुम्ही शर्यती बघायला जायचं? काय वडलोपार्जित आहे, शेतकरी म्हणले होते नाद राहतोच. वडलोपार्जित. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही अड्ड्यामध्ये आलं कोणता बैल होता जेव्हा तुम्ही अड्ड्यामध्ये घेऊन आला होता त्यावेळेस? आवताची बैल घेऊन आलो तेव्हा काय परिस्थिती नसल्यामुळे आवताची बैल पळत होतो. दादा थोडे फनी आणि मजाक मिजाज थोडा आहे, खूप छान बोलतात. आणि सुंदर बैलाबद्दल तुम्ही काय बोलत? काय बोलण्यासारखे ठेवलेच नाही, सर्व काय स्वप्न पूर्ण केले. त्याचा पल कसा आहे, कोणत्या साईडने सुंदर बैल धावतो? दोन्ही खांदी पळतो, त्याला कोणत्याही खांदी टाका. आज गुरु आणि सुंदरचा पैरा कसा, नियोजन कसं काय झालं? नियोजन हे आमचं एक मला वाटतं 15 दिवसापूर्वी ठरलं होतं. आम्ही 9-12च्या मैदानाला पळालो होतो
त्यानंतर परत प्लॅनिंग झालं की कधी पळायचं. त्यानंतर दोघांनी विचार करून आम्ही ठरवलं होतं 2 मैदान पळायचं म्हणून. दादा आता हा झाला पुसेगावचा मैदान आणि येणारा रुस्तम हिंद केसरी मैदान, त्याच्याबद्दल काय बोला, त्याचं नियोजन कसं असणार ते पण सगळी पायऱ्या मैदान केलेली आहेत. तर काय एवढं काय नाही, आजचंच मैदान महत्वाचं आहे. आजचं मैदान आहे, आजचं सर्व म्हणजे आज तुमचं फक्त हा पुसेगावचा मैदानाचा मानकरी आपला सुंदर आणि गुरु व्हावा. माणसाला मागे आणि काय बोलू शकता की आणि आज सुट्टी बैलगाडा चालक कोण आहे आपल्या सुंदर आणि गुरुला? सचिन मामा पिंपोडे. संचिन मामा. काय वाटतं की असा गट पास केला, सेमी सुद्धा पास करेल? हा जसा आता गट पास केला तसा सेमी सुद्धा पास होईल आपला सुंदर आणि करालच की, फायनलला राहणार आहे. ज्या त्या वेळेला जे ते निर्णय होतील. बरं वाटलं दादा तुमच्याशी बोलून. आणि मला म्हणजे आताच युट्यूबर आहे, मला तुमच्या समोर काय प्रश्न विचारायचा हा प्रश्न पडला होता, म्हणून तुम्ही थोडक्यात काहीतरी बोला ना दादा. तुम्ही एवढंच बोलल तुम्हाला की तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात किती दिवसापासून आलात. पाहू शकता दादाने मलाच प्रश्न केलाय. मी या बैलगाडा क्षेत्रात ना दादा या मार्च महिन्यापासून 2023च्या मार्च महिन्यापासून आलो आणि या मार्च महिन्यात मला 1 वर्ष होईल. आणि माझा जेवढा मी तुमच्याचकडनं जो अनुभव घेतला ना त्या अनुभवावरूनच मी बोलतो दादा. तुम्ही मला काय मेसेज द्याल, तुम्ही काय केलं मेसेज आपल्या युट्यूबर्स लोकांना? ज्यांची चांगली बैल पळतात किंवा ज्याचा बैल पळतो त्याची अशीच मुलाखत घ्या सुंदर सारखी. खूप भारी प्रश्न केले दादा. मित्रांनो आता मी या प्रश्नावरती पुढे जाणार आहे, कारण की दादा मी याच्यावरती पर्सनल व्हिडिओ बनवले 1 नाही 2. मी काय म्हंटल त्यांना दादा समजून घ्या, टॉपची बैल किती दादा 100%चा आपण आकडा धरूया. 20% टॉपची बैल आहेत, 80% गरिबांची बैल आहेत, बरोबर आहे? टॉपची बैल नाही, ऐका गरीब हा शब्द वापरायचा नाही. ज्याच्या दावणीला बैल पळतो तो बैल मालक आहे. मग मी परत एकदा हाच विषय तुम्ही काढला म्हणून तुम्हाला थांबवतो. ज्याच्या दावणीला बैल पळतो त्याला गरीब म्हणायचं नाही. आमचा शेतकऱ्याला तुम्ही प्रत्येक गोष्टीत गरीब म्हणत हे विषय वाढीत चाललात. आमचा शेतकरी गरीब नाही. खूप छान. आणि हा मी कट करणार नाही, आणि हा कट यासाठी करणार नाही कारण की हा प्रत्येक युट्यूबर्स आणि प्रत्येकाला जेव्हा आम्ही मुलाखत घ्यायला जेव्हा जातो ते सुद्धा बोलतात की गरिबांचे. तर दादाने खूप छान माहिती दिली की शेतकऱ्यांनी जे मुलाखत देतील त्यांनी गरीब म्हणून घेऊ नका, हे दादांचा मेसेज. आणि गरिबांची बैल बोलू नका, आणि आम्ही सुद्धा पुन्हा हा शब्द वापरणार गरिबांची बैल, आणि त्यांनी सुद्धा तो वापरला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा मुलाखत घेतो ना 20% टॉपची बैल असतात, म्हणजे शेतकऱ्यांची जी 80% बैल असतात, जेव्हा टॉपची बैलांची 20%ची मुलाखत आम्ही घेतो ना 80% + 20% 100% लोक हजेरी लावतात त्यांचे व्हिडिओ बघायला. आणि मग जेव्हा आम्ही म्हणजे शेतकऱ्यांच्या बैलांची जी नामांकित नाही, उजेडात आलेली नाही, त्यांची जेव्हा पर्सनली मुलाखत घेतो आणि ती मुलाखत छान सुद्धा होते, पण ते 80% पण येत नाही बघायला, 20% तर सोडून द्या. मग याला जिम्मेदार कोण? आपण स्वतः. म्हणून जेव्हा एकमेकांचे स्वतःचे कसं आम्ही त्यांना काय सांगितलं, जेव्हा आम्ही छोटी बैल दाखवतो ना, मला एवढं सांगू शकतो की जी टॉपची बैल आहेत त्यांच्या मुलाखती बघतात, तसे शेतकऱ्यांचे बैलांचे मुलाखती पहा आणि त्यांना फायदे काय होईल दादा, मी तेच सुद्धा सांगणार. हा कुठल्या साईडने पळतो, याचा पल कोणता आहे, याची साईड कोणती आहे आणि याची कारकिर्दी ते समजेल ना तुम्हाला. मग तुम्ही का नाही बघत दादा? पुन्हा एकदा द्या ना. ज्यांची बैल उजाडत नाहीत त्यांची बैल उजाडत आणायचं काम करा, हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक बैल दाखवसाल त्यावेळेस प्रत्येक माणूस ते बैल बघेल आणि बघितल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच दादाने खूप छान मित्र. आणि ह्या पुढे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ बसने गरिबांचे बैल न बोलता शेतकऱ्यांची बैल बोला. आणि मी सुद्धा तो याच्या पुढे शेतकऱ्यांच्या बैलांची मुलाखत जी उजेडात नाही, ज्या अंधारात आहे त्यांना उजेडात आणण्याचा आपणच प्रयत्न करू. आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो तेवढाच प्रतिसाद देणार की नाही? सो चला दादा, खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही जो मला मेसेज दिला ना, मलाच मेसेज नाही, हा युट्यूब मार्फत प्रत्येक युट्यूबर्सला आणि प्रत्येक बैलगाडा जे बोलतात ना की गरिबांच्या बैलांना पैरे नाही दिला जातात, तो शब्द नाही बोलायचा. तो बोलायचा त्यांनी सुद्धा नाही. तो गरीब नाही, गरीब म्हणायचं पण नाही, शेतकरी म्हणायचं. शेतकरीचा बलिराजा. धन्यवाद दादा.